श्रद्धाच कधी कधी माणसाचा घात करते आणि अति श्रद्धा ठेवणं आणि अति विश्वास ठेवणं हे माणसाच्या नेहमी अंगलट येतं. अशा घटना महाराष्ट्रात नाही, सगळ्या भारतात किंवा जगभरात अनेक ठिकाणी घडत गेल्या. परंतु पारनेर तालुक्यातील ढवळवाडी येथे घडलेली ही घटना दुर्गावती वारकरी शिक्षण संस्थानाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांनी ज्या पद्धतीचा कळस गाठलाय ना, या कळसाला खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या अंगाला काटा येईल. विश्वास काय असतो? हा विश्वास पानिपतात खराच मेलाय का? विश्वासराव पानिपतात वीरगतीला प्राप्त झाले आणि समाजातील विश्वास हा कायमचाच संपलाय, अशी भूमिका आता सामाजिक पटलावर दिसू लागली. आणि ज्या पद्धतीनं ज्या वैष्णवी पताकाच्या वर या संपूर्ण महाराष्ट्र हा साष्टांग दंडवत घालतो. आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा प्रवास आणि आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा आस म्हणून ज्या वारकरी पताकाला आम्ही आज आत्मसात करतो आणि या आत्मसात करताना ज्या पद्धतीने जी भक्तिभाव आणि ज्या श्रद्धेची आमची पराकाष्ठा पाहण्यासाठी अशा पद्धतीची परिस्थिती घडवणारे हे यशवंत सारखे किंवा अण्णासाहेब गुंजाळ सारखे हे नराधम सामाजिक परिस्थितीला बट्टा लावून जातात. खऱ्या अर्थाने ही वारकरी संप्रदायाची जी पताका आहे, ती पताका महाराष्ट्रभर ज्या प्रवासात वाढली, ज्या प्रवासात समृद्ध केली, ते सगळ्या महानुभावांच्या केलेल्या कामावर ज्या पद्धतीनं या नराधामाने सगळं पाणी फिरवलंय ना, खऱ्या अर्थानं आज त्याची विटंबना कशी झाली हेच सांगायचं आणि हेच विश्लेषण करण्यासाठी तुमच्या समोर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळवाडी हे गाव, खऱ्या अर्थानं आम्ही सगळेच गाव जे काही तांड्या, वस्ती, वाडी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात, खऱ्या अर्थानं त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं वैष्णवी पताका हे आमचं सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे. कारण की आषाढी असो किंवा कार्तिकी, आमच्याकडले अनेक भाविक, लाखो भाविक त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपल्या सामाजिक दायित्वाची जी भूमिका या महाराष्ट्राला जाणवून देतात, खऱ्या अर्थाने ती सहज झालेली नाही. कारण की ह्याच्यासाठी ज्या पद्धतीच्या परिस्थितीने ज्या परिस्थितीत घडवलेली ही संस्कार ज्या ज्या लोकांनी या महापुरुषांनी घडवली, त्या महापुरुषांची जी जर जीवन गाथा आपण जर ऐकायला बसलोत ना, तर वर्षाच्या वर्ष कमी पडणार आहेत. कारण की बंकटस्वामी महाराज असतील, भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ असतील, अशा अनेक लोकांनी आपल्या जीवनाचा यत्न केला आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीत ही वैष्णवी पताका किंवा या वारकरी संप्रदायांच्या शाळा प्रत्येक ठिकाणी निर्माण करून सर्वसामान्य लोकांपर्यंत हे वारकरी शिक्षण पोहोचावं, याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आपल्या परिस्थितीनुसार आपली ज्या काही साधनं असतील त्यानुसार प्रत्येक गावापर्यंत पोहोचले आणि कसल्याच पद्धतीच्या कसल्याही मोहात न पडता गावाकडून मिळालेलं नारळ हा सगळ्यात मोठा सत्कर्म, आपला मोठा सत्कार समजून सामाजिक परंपरेला नाही, सामाजिक भूमिकेला सतत तेवीत ठेवणारी ही मंडळी. पण आज काय झालंय? आज ज्या सन्मानाचे नारळ कशा पद्धतीनं सुपारीत परिवर्तित झाले आणि खऱ्या अर्थाने ही विटंबना जेव्हा वारकरी संप्रदायात घुसली ना, आणि जेव्हा ती सन्मानानं मिळणारं 11 रुपयाचं किंवा 2100 रुपयाचं जे नारळ होतं, आज ती लाखो रुपयांच्या सुपारीमध्ये बदलली. आणि हे लाखो रुपयाच्या सुपारीच्या मोहापायी ज्या पद्धतीनं या वारकरी संप्रदायाच्या अवतीभोवती ज्या अशा नराधामांचं किंवा गिधाडांचं जे आता संक्रमण चालू आहे आणि आपल्या या विश्वासाला कशा पद्धतीनं नोचण्याची परिस्थिती सुरू केली ना, हे आता आम्हाला पारनेरच्या घटनेने दाखवून दिलंय, त्या ढवळवाडीच्या घटनेने दाखवून दिले. आज काय आहे परिस्थिती? आणि कारण की गेल्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीने या वारकरी संप्रदायावर एक गदा आलेली आहे, वारकरी संप्रदायावर ज्या पद्धतीची भोंदूगिरीची उघडी पडत आहे ना, तर खऱ्या अर्थानं आमच्यातला विश्वासच डळमळीत होऊ लागलेला आहे. त्या ऋषी संत परंपरेने ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून समाजामध्ये यत्न ते प्रयत्न करून सामाजिक परिस्थिती सुधारली,
सामाजिक परिस्थितीतून नवीन संकल्प बांधून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले. पण आज फक्त हसवणे आणि मनोरंजन करणे आणि पोट दुखवणे याच्या पलीकडे या कीर्तनाचं महत्व राहिलेलं नाही. आणि पुन्हा त्याच्यात त्या कीर्तनकारांच्या थाट आणि त्यांचे तोरे, कारण की ज्या पद्धतीने श्रद्धेने स्थान म्हणजे नतमस्तक झुकायची, आज त्या कीर्तनकारांसमोर रामराम सुद्धा घालावा का नाही अशी परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी तर दगड आणि काय काय प्रसाद मिळून चलत्या कीर्तनातून पळणारी लोक आम्हाला अनुभवलेली आहेत. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा समाज या लोकांची जी विटंबना भोगतोय आणि त्या निरागस अल्पवयीन मुलीनं ज्या पद्धतीच्या प्रतारणा भोगल्या, खऱ्या अर्थाने या मानवी संवेदनावर कुठंच न्यायिक भूमिकेत पाहिले जाणार नाही. कारण की सगळ्या गोष्टीचा विश्वासात तुम्ही घात केला. कोण आहे हा यशवंत थोरात किंवा उर्फ अण्णासाहेब गुंजाळ? काय तुला अधिकार आहे सगळ्या गोष्टीचा? एक वारकरी संस्थान तुला 20 मुलं घडवण्यासाठी तुझ्याकडे दिलेली जबाबदारी आणि समाजाकडून मिळणाऱ्या त्या मानधनावर किंवा देणग्यांवर तू चालवणारा हा संस्थानाचा गाडा स्वतःच्या अहमभावासाठी, स्वतःच्या वासनांध जीवनासाठी कशा पद्धतीने त्या कोमल निरागस पोरीचा तो अट्टहास केला, आणि तेही गेल्या 5 वर्षापासून. त्याच घरचा माणूस आपल्याकडे सचिव म्हणून ठेवायचा आणि त्या पद्धतीनं पाहिजे त्या विश्वासाचा घात करायचा, ही समाजाची वृत्ती झाली काय? आणि अशा वृत्तीच्या भूमिकेतूनच आज समाज ज्या पद्धतीने अधपतनाला जात आहे ना, आणि अधपतन आज आम्हाला आमच्या बोकंडीला येऊन आज ज्या पद्धतीच्या परिस्थिती या आम्हाला वर्तमान परिस्थितीत पाहायला मिळत आहेत ना. बघा त्या पिंपळनेरच्या घटनेचा तो परिणाम. यात त्यात काय फरक आहे हो? शेवटी नराधम तो नराधमच. आणि अशा नराधमांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये ज्या पद्धतीचं वाटोळं केलंय, खऱ्या अर्थानं ज्या ऋषी तुल्य लोकांनी आपल्या जीवनाचा चंदनासारखा झीज करून सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले, आज हे नराधम त्यांच्या पुण्यांना आपल्या स्वतःच्या वासनेच्या पूर्तीसाठी त्यांच्या पुण्यांना अशा पद्धतीच्या गाळगोट लावतील, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात शोभणार नाहीये. आणि खऱ्या अर्थानं आता वारकरी संप्रदायाची खरी जी कसोटी ती वाढली. कारण की वारकरी संस्थानाच्या शाळा कुणाला उघडू द्यायच्या आणि कुणाला कशा पद्धतीनं मुभा द्यायच्या, आता खऱ्या अर्थानं या ज्या काही सत्व असलेल्या लोकांनी, म्हणजे मी सगळ्यांना नाही म्हणत बरं का, जे स्वत्व ज्यांच्यात आहे, जे या सुपाऱ्यांच्या नादाला लागत नाहीत, ज्यांनी आज समाजासाठी आपलं जीवन खऱ्या अर्थानं चंदनासारखं झिजवलंय. नाहीतर काय नाही, गाद्या बघून आणि खुर्च्या बघून खूप जणांच्या मनस्थित्या बदलतात आणि प्रत्येक जण या मोहामध्ये कशा पद्धतीने परिवर्तित होत चाललाय. कारण की वारकरी संप्रदाय सगळ्यात सोपा आहे. सोपा म्हणजे काय, गृहस्थ आश्रमामधून जगत असताना सगळ्या गोष्टीचा म्हणजे या परमात्माचा दर्शन घडवणार आहे. तर अशा दर्शनाच्या विवेकासाठी ज्या पद्धतीची वृत्ती आमच्या मनात जागली पाहिजे आणि ज्या पद्धतीने समाज घडला पाहिजे, तशा समाज घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आता खरी कसोटी आणि खरी क्वालिफाईंग लाईन या 100% वारकरी संप्रदायाने आता वाकली पाहिजे. नाहीतर आमच्या विश्वासाचा ना आमच्या परिस्थितीचा कशा पद्धतीने खिरापत हे अशा भोंदू महाराजांच्या माध्यमातून मांडली जाते आणि स्वतःची परिस्थिती मांडून समाजासमोर अशा पद्धतीचे आदर्श निर्माण करून सामाजिक भूमिका ही लयाला जाण्याची वेळ आणून ठेवतात ना, त्यामुळे सामाजिक भूमिका ही जपली पाहिजे. या यशवंत उर्फ बाळासाहेब अण्णासाहेब गुंजाळ, जो सिन्नर तालुक्यातील कुठल्या पांगरी का कोणत्या तरी गावचा, तिथून आला पारनेरला, धवळवाडीच्या जवळपास गेला आणि तिथं लक्षात आलं त्याच्या की अरे इथं थोरात नावाचे लोक भरपूर आहेत. लगेच नाव बदललं, यशवंत थोरात म्हणलं की आपलासा वाटतो ना. आणि अशा पद्धतीच्या वृत्त्या जर असे कालनयनी जर तुमच्या समाजात येत असतील आणि कालनयनीच्या माध्यमातून अशा पद्धतीने सीताही म्हणता येणार नाही, कारण की सीता तरी गृहस्थ आश्रमात होत्या. ज्या कळ्या की ज्या अजून जीवनात फुलायच्या आहेत, त्यांच्या जीवनाची परिक्रमा व्हायची, त्यांना सामाजिक गंध यायचा आहे, अशा कळ्याच फक्त मुरडून टाकायच्या, अशा वृत्तीनं जर हे
महाराज लोक उतरत असतील तर खऱ्या अर्थानं ह्याला कुठंतरी चोप बसला पाहिजे, याला अद्दल घडली पाहिजे. आणि बंद करा मित्रांनो तुमच्या या सगळे चोचले. जेवढी मोठी सुपारी तेवढा मोठा महाराज नसतं काही तसं. ज्ञान अंतराणातून देणारी माणसं खूप आहेत, फक्त दिलेल्या नारळावर खुश राहणारी माणसं खूप आहेत. बंद करा अशा थोतांड लोकांची आणि मर्सिडीज गाड्यांमध्ये 5 स्टार गाड्यांमध्ये फिरून स्वतःची मोतेगिरी दाखवणाऱ्या लोकांची खोटी प्रतिष्ठा. ज्या खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेसाठी अनेक शोधा भरपूर आहेत. महाराष्ट्र काय पोरका पडलेला नाहीये, पण आम्हाला शोधण्याची ही नाहीये. आम्हाला फक्त हायटेक लागतो, पब्लिसिटी मधला महाराज लागतो. अरे काय जाळायचं त्या पब्लिसिटी महाराज, त्या पब्लिसिटीच्या बघून बघून तर हे सगळे घडायला लागलंय आमच्या महाराष्ट्रात. महाराज बंद करा त्या परिस्थित्या. आणि खऱ्या अर्थानं जो समाजासाठी चंदनासारखं दिसतोय ना, समाजासाठी का आपलं सर्वस्व अर्पण करतोय ना, त्याच्यासाठी जर आम्हाला काही करता आलं, त्याच्यासाठीच्या माध्यमातून आमच्या गावात एखादा संस्काराचा झाड लावता आलं, रोप लावता आलं ना, तर खऱ्या अर्थानं आमचा समाज चांगल्या पद्धतीने विकसित होईल. नाहीतर असे नराधम आणि अशा वारकरी संस्थान की शाळा की ज्या अशा पद्धतीच्या वृत्तींना खूप मोठ्या पद्धतीनं संधी देत आहेत. विचार करा आणि याच्यावर तुमच्याकडे काही उत्तरं असतील किंवा प्रश्न असतील मांडा, कारण की समाज ऐकत नाही सहज, त्यांना बाहेऱ्यांना आवाज करावा लागतो. त्यामुळे सामाजिक परिस्थिती मांडण्यासाठी ही काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं जे वारकऱ्यांच्या वेशामध्ये आलेल्या कालनेनींना कशा पद्धतीनं समाजातून रोखायचं आणि कशा पद्धतीनं समाज पुन्हा आपल्याला त्या संत हरिनामाच्या गजराने वर्णनित करायचं ते आपल्या हातात आहे. नमस्कार.